2020 मध्ये त्या विजयी झालेल्या होत्या। पुन्हा एकदा ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसकडून अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी। ही तिरंगी लढत जी आहे ती कालकाचीमध्ये पाहायला मिळते। आतिशी अजूनही जवळपास 1,500 मतांनी पिछाडीवर आहे। तर भाजप 46 आणि आप 23 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। आपसाठी एवढाच दिलासादायक आहे की मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल आता आघाडीवर आहेत। नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आघाडीवर, तर आता भाजपचे परवेश वर्मा हे पिछाडीवर गेलेत। तसंच काँग्रेसचे संदीप दीक्षित देखील पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच इथून 254 मतांची आघाडी घेतली आहे। परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री यांचे सुपुत्र राहिलेले आहेत आणि या दोघांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून अरविंद केजरीवाल यांच्या समोर एक टफ फाईट उभा करण्याचा प्रयत्न होता। 2 तासानंतर आता अरविंद केजरीवाल हे 254 मतांनी आघाडीवर आहेत। केजरीवाल आणि सिसोदिया आता आघाडीवर आहेत। 254 मतांनी अरविंद केजरीवाल आघाडीवर, आतिशी मात्र अद्यापही पिछाडीवर आहेत। 2 तासानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर, तर जगपुरामधून मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत। तर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह पिछाडीवर आणि काँग्रेसचे फरहाद सुरी हे देखील पिछाडीवर आहेत। मोठ्या लढतींमध्ये सुरस जी आहे ती पाहायला मिळते। बिग फाईट्स म्हणून याकडे पाहिलं जातंय। मनीष सिसोदिया दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते, अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी अशी त्यांची ओळख आणि ते आता आघाडीवर आहेत। या लढतींकडे लक्ष लागलेलं आहे की नेमकं या ठिकाणी काय होतंय। मात्र आतिशी ज्या आहेत, ज्या आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री, त्या सध्या पिछाडीवर आहेत आणि ही पिछाडी 1,500 आहे। तर भाजप 45 आणि आप 24 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। दिल्लीचा हा निकाल संपूर्ण देशासाठी देखील महत्त्वाचा आहे। अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया दुसऱ्या फेरीमध्ये आता आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल यांनी 254 मतांची आघाडी घेतली आहे, तर सिसोदिया यांनी जवळपास 1,500 मतांची आघाडी घेतली आहे। दुसऱ्या फेरीमध्ये सिसोदिया आणि केजरीवाल आता आघाडीवर। नवी दिल्ली, त्याच्यानंतर कालकाची, त्याच्यानंतर जंगपुरा, मालवीय हे प्रमुख मतदारसंघ म्हणून याकडे पाहिले जातात। कारण आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांचं भवितव्य काय असणार? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 39 आणि आप 23 जागांवर आघाडीवर। मागच्या तुलनेमध्ये आपच्या 39 जागा घटलेल्या आहेत। आम आदमी पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये 62 जागा मिळालेल्या होत्या आणि आता आम आदमी पक्ष जो आहे तो 27 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। त्याच्यामुळे मागच्या तुलनेमध्ये भाजपच्या 37 जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप 42 जागांवर आघाडीवर, तर आप 27 जागांवर आघाडीवर। काँग्रेस मात्र केवळ एका जागेवर बादलिया मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे। काँग्रेसला या ठिकाणी फार मोठी चमक दाखवता आली नाही। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी केलेल्या प्रचारानंतर सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये तसा शीला दीक्षित यांच्यासारखा चेहरा निर्माण करण्यात यश आलेलं नाही। तर भाजप 42 आणि आप 27 जागांवर आघाडीवर। दिल्लीमध्ये 2च पक्ष दिसत आहेत, भाजप आणि आप। त्यांच्यामध्येच काटेकी टक्कर सुरुवातीपासून होती, मात्र आता भाजप आपपासून खूप पुढे निघून गेली आहे। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलणार असं आता स्पष्ट दिसतंय। देशाचं सत्ता केंद्र असलेली दिल्ली आणि या ठिकाणाहून सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडत असतात, महत्त्वाचे निर्णय होत असतात। त्याच्यामुळे दिल्ली कुणाची हे चित्र, आकडा जो आहे तो काही वेळातच स्पष्ट होईल। मात्र सध्याचे जर आपण ही आघाडी पिछाडी पाहिली तर भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे। आप खूप मोठा फटका बसलेला आहे। आप 27 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 1। काँग्रेसनं भोपळा फोडलेला आहे।